धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा, ठाकरे गटाची सुनावणीत मागणी, तर पक्षाला डावलून शिंदे मुख्यमंत्रीपदी बसल्याचा युक्तिवाद। मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात आजपासून कारवाई, आरटीओ विभाग सज्ज, कारवाई वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार। पिंपळवंडी चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील नराधमाला 13 दिवसांची कोठडी, साहिल खैरेची 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। हसन मुश्रीफांनी फक्त आशीर्वाद द्यावेत, कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेचा, कोल्हापूर लोकसभेवर दावा करणाऱ्या मुश्रीफांना शिवसेनेनं सुनावलं। सुनील तटकरेंकडे कोणता जादूटोणा आहे, सर्वच पदं तटकरे कुटुंबियांना का हवीत, रामदास कदमांचा तटकरेंना सवाल। वाशिमच्या चांदईमधील शाळेला शिक्षक नाही, शाळेला शिक्षक देण्याची विद्यार्थ्यांची मागणी, थेट पंचायत समितीमध्ये भरवली शाळा। देशातील शाळांच्या सुधारणांसाठी पीएम केअर फंडचा वापर करा, सीजेपीच्या अभिजित दिपकेंची मागणी। उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह, साताऱ्यात तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा रखडली, उमेदवारांकडून फेरपरीक्षेची मागणी। ठाणेकरांनी टीडीआरचा भार का सहन करावा, ठाणे नवी मुंबईकर न्यायालयात जाणार, गणेश नाईकांचा इशारा। जळगावच्या धुरखेडे येथील 35 कुटुंबियांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित, भूसंपादन मंजूर होऊनही प्रशासनाकडून दखल नाही, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्यानं 5 जणांचा मृत्यू, भावनगर जिल्ह्यातील घटना, तिघांची प्रकृती चिंताजनक।